नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल. आज संपूर्ण जगामध्ये जागतिक मँग्रोव्ज डे हा दिवस साजरा केला जातो. परंतु मीरा भाईंदर शहराला जिथे चारही बाजूनी समुद्र लाभलेला, तिथे मँग्रोव्ज आणि मँग्रोव्जला म्हणजे कांदळवन, खारफुटी ही झाडं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं संवर्धन करण्याचं अनेक विषयांमध्ये वेगवेगळे विभाग या मीरा भाईंदर महानगरपालिकेत आहे. परंतु हा सण साजरा करायला महापालिकेकडे वेळ नाही. माझ्या पाठीमागे बघू शकता, आज ही सगळी तरुण मंडळी आज रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि मँग्रोव्ज डे हा साजरा करतात. आज मँग्रोव्ज ज्या कांदळवनामध्ये जो काही कचरा आहे, हा कचरा त्यांनी साफ केलेला आहे. कारण ही मँग्रोव्ज आपण जपली पाहिजेत. मँग्रोव्ज ही आपली भविष्यामधली फार मोठी उमेद आहे. विशेषतः म्हणजे तरुण मंडळी काय करू शकतात हे अख्ख्या देशाने बघितलेलं, अख्ख्या जगाने बघितलेलं आहे की तरुण मंडळी काय करू शकतात. आज तरुण मंडळी ही मँग्रोव्ज वाचवण्यासाठी आज रस्त्यावरती उतरलेली आहेत. नेमकी त्यांच्या भावना तरी काय आहेत आणि ह्या संपूर्ण गोष्टीसाठी त्यांनी पुढाकार तरी का घेतला, आपण जाणून घेऊ. मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीमध्ये खरं म्हणजे 3 बाजूला अरबी समुद्र आहे आणि एकाच बाजूला फक्त संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. खरं म्हणजे हा शहर खूप सुंदर आहे. तिन्ही बाजूला महापालिका आहेत. एका बाजूला वसई विरार आहे, ठाणे महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका. एवढं सुंदर क्षेत्र आहे. फ्लॉरिशिंग सिटी म्हणायला हरकत नाही. पण महानगरपालिकेची कमजोरी बघा. मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त, त्यांच्या हाताखाली 2 अतिरिक्त आयुक्त आहेत, 4 उपआयुक्त आहेत, एक पर्यावरण विभाग आहे, एक वृक्ष प्राधिकरण विभाग आहे आणि जवळजवळ एक महापौर, एक उपमहापौर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन, प्रत्येक पक्षाचे गटनेते आहेत. तसंच जवळजवळ 95 नगरसेवक आहेत. आज जागतिक खारफुटी दिवस आहे, जागतिक कांदळवन दिवस असताना देखील आज मीरा भाईंदर महापालिकेने खरं म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा नगरसेवकांना हा कार्यक्रम दिला पाहिजे होता. पण तसं न करता केवढं मोठं दुर्लक्ष आहे. ह्या शहराला कोण मायबापच नाही असं मला वाटतं. आणि जेव्हा जेव्हा बिल्डर किंवा चाळ्या बांधतात कुंड त्या परिसरातील नगरसेवक किंवा नगरसेविका, तेव्हा देखील अधिकारी दुर्लक्ष करतात. 50 मीटरचा जो कोण बफर झोन आहे ते मोजमाप करत नाही. महापालिकेने स्वतः निर्मल भारत योजनेमध्ये शौचालय बांधलं आहे. त्यामुळे कॉमन माणसाला काय वाटतं, सार्वजनिक शौचालय महापालिकेने म्हणजे तिथपर्यंत आपण काही करू शकतो. महापालिका स्वतः जर अशी चूक करत असेल तर सामान्य नागरिक करणारच. नमस्कार, मी फॉर फ्युचर इंडिया संस्थेमधून आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे खरं आहे की आज कांदळवनावरती सगळ्यात मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहे आणि पर्यावरणाच्या नावाखाली किंवा पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली काही होत नाही आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये 2005 जी ऑर्डर आली आहे हायकोर्टाची, त्या ऑर्डरनंतर मीरा भाईंदरमध्ये हे एकमेव शहर ज्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हे दाखल झाले. 200पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि या गुन्ह्यामध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे की या जे गुन्हे आहेत याची जी चार्जशीट फाईल होते किंवा MPCBकडे हे जे चार्जशीट पाठवले जाते त्याच्यामध्ये आरोपीला वगळलं जात आहे. अत्यंत भयंकर आणि गंभीर बाब आहे की आरोपीला म्हणजे एवढं आम्ही लवाजमा करून, फॉलोअप करून, स्थळपाहण्या करून, रिपोर्ट तयार करून देतो. मँग्रोव्ह फाउंडेशन झालं किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट झालं, पालिका झाली, आम्ही पर्यावरणप्रेमी ह्याच्यामध्ये असतो. परंतु पोलिसांचं एवढा त्याच्यावरती हे झालेलं आहे की पोलीस पाक त्या आरोपीला बाहेर काढून टाकतात. हे त्यांना अभय का देतात हा आमचा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न आहे. पोलिसांच्या ज्या निष्पक्ष ह्याच्यावरती चार्जशीटवरती किंवा त्यांच्या कारवाईवरती आमचा प्रश्नचिन्ह आहे की हा असा का होत आहे. या शहरामध्ये हा जो गोंधळ आणि कारभार जो सुरू आहे तो थांबला पाहिजे आणि पोलिसांनी ह्या कांदळवनासाठी, संरक्षणासाठी पुढे यायला पाहिजे. हे नक्कीच. असं जी कॉलेजची मुलं वगैरे होती, काय नेमकं तुमच्या कार्यक्रमाची रूपरेषा होती आणि कसं काय? आजची जी वर्ल्ड मँग्रोव्ह डे आहे ते आज आम्ही सेलिब्रेट केलेलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, फॉर फ्युचर इंडिया आहे, महानगरपालिका आहे, इतर काही संस्था आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, पाटकर कॉलेज, LRMC कॉलेज आणि रॉयल कॉलेज या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. NSSच्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी स्वच्छता जेसलफाखाडी इथे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. जय हिंद. आय एम निधी साधवानी फ्रॉम पाटकर वर्डे कॉलेज and my NSS unit is B25. And today's experience was very nice. It was my first time coming over here, and actually I got to know so many things about mangroves. And आज mangroves day है, the world mangroves day है, and it was so good. I felt so good. मैंने कितनी सारी चीज़ें आज नई सीखी हैं कि क्या क्या हमारे फ़ायदे हैं, क्या क्या हम लोग हमारी जनरेशन को आगे जाके क्या करना है. बिकॉज एट दिस पॉइंट हमारी जनरेशन ही है जहाँ से ये सब स्टार्ट डाउन हो सकता है, हम आगे पास ऑन कर सकते हैं.
I'll let her continue. Okay, Jai Hind. My name is Abida Parkar. I'm from Patkar College, NSS B Unit 25, right? So this is my first day experience today. So I feel so lucky because today is the Mangroves Day. सो आज मैंने यहाँ पे सीखा है, मेरा पहला क्लीनअप है. ओके, तो मैंने लाइफ में कभी आके साफ़ सफाई नहीं, क्लीनअप नहीं किया, तो मैं बहुत एक्साइटेड थी यहाँ पे सबके साथ. स्पेशली यहाँ पे लोग इतने अच्छे हैं, सब लोग इतने फ्रेंडली है, किसी को पता नहीं कौन क्या है, सब लोग एक दूसरे से बात कर रहे, इंटरेक्ट कर रहे. और हमारे लीडर्स यहाँ पे इतने सपोर्टिव है, स्पेशली शीतल, श्रेया एंड कमरोनिसा. तो जितना भी एक्सपीरियंस था सब बहुत अच्छा था. आपने जो मैंग्रोव में साफ सफाई की, हाँ. मैंग्रोव्स के बेनिफिट क्या है आपको पता है? यस, मैंग्रोव्स के अभी मुझे पता चला, मुझे नहीं पता था, बट जितना मुझे समझा इसका बेनिफिट्स ये है कि जो भी समुद्र की वेव्स आती है उसको वो स्लो डाउन करता है और ऑक्सीजन लेवल को बढ़ाता है. एंड और उसका कुछ रूल भी निकला है जिसकी वजह से बहुत स्ट्रिक्ट हो गया ये एरिया, और ऐसे कि अलाउड नहीं है उसके पास जाना, और कंस्ट्रक्शन भी अलाउड नहीं है. कुछ 5 मीटर, राइट, 5 समथिंग मीटर में उसको अलाउड नहीं है. हाँ, सो ये इतना मुझे भी फिलहाल पता चला, बट आई एम एक्साइटेड टू लर्न मोर अबाउट इट एंड आई कंटिन्यू कमिंग एवरी संडे. थैंक यू. हम ये फ्यूचर में भी करें एंड हाँ. पार्टिसिपेट कराएं और लोगों को, बिकॉज एज आई Yeah. सेड दिस इज आवर जनरेशन एंड वी हैव टू लुक फॉरवर्ड फॉर द वर्ल्ड. सबसे पहले तो जय हिंद एवरीवन. तो माई सेल्फ मोहम्मद रमीज़ भाटी और मैं रॉयल कॉलेज का स्टूडेंट हूँ. तो ये मेरा सेकंड टाइम ये क्लीनअप था, तो ये एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा हो रहा है. और ये मैं इसको सिर्फ एक एक्टिविटी, एक क्लीनअप की तरह नहीं देखता हूँ, ये मेरे लिए एक इवेंट है और मैं इसको सेलिब्रेट करता हूँ. ये मुझे करना अच्छा लगता है. ये मतलब मेरे घर में भी ऐसा ही है कि मेरे फादर भी मेरे को यही बोलते, सोसाइटी को सर्व करो, सोसाइटी तुमको इसका वो बेनिफिट देगी. मैंग्रोव्स के बारे में आपको क्या पता चला? मैंग्रोव्स के बारे में सबसे पहले तो इसके बहुत सारे बेनिफिट्स हैं. ये फ्लड कंट्रोल करता है सबसे पहले. ये कार्बन डाइऑक्साइड को मतलब बहुत ज़्यादा वो अब्जॉर्ब करता है और ऑक्सीजन बहुत ज़्यादा रिलीज़ करता है. और इसके मतलब ये भी मतलब नई नई चीज़ें पता चल रही है कि ऐसे भी प्लांट है, मतलब ये इनकी रूट्स बाहर रहती है, बाकी सबकी जैसे ये ज़मीन के अंदर रहती है. तो बहुत सी अच्छी चीज़ें मालूम चल रही, नई चीज़ें हो रहा है, इंटरेक्ट हो रहा है मतलब सब कॉलेज के स्टूडेंट्स के साथ में अच्छे कॉन्टेक्ट्स बन रहे हैं. बहुत कुछ सीखने को मिल रहा है. हमारे सीनियर्स जो है वो भी मतलब बहुत कुछ हमें सिखा रहे हैं. मेरा नाम नितेश सिंह है और मैं LMRC कॉलेज से हूँ. हमारा यूनिट नंबर है 0 SB06. जैसे कि यहाँ पे आप देख सकते हैं, आज हमारा वर्ल्ड मैंग्रोव्स डे है, जिस अवसर पे हम यहाँ पे सफाई करने आए हैं. आज हमें ये सीखने मिला है कि किस तरह से, जिस तरह मानव को बचना है, जो ये हम आज एक्टिविटी कर रहे हैं, इस एक्टिविटी से हम खुद अपने आप को बचा रहे. अगर आज हमें इनकी सुरक्षा हम नहीं करेंगे तो इनकी सुरक्षा कौन करेगा, जिसमें हमारा भी नुकसान हो सकता है. सो आज आने वाले जनरेशन को हम ये सिखा रहे हैं कि फ्यूचर में, आज देख सकते हैं कि हर कॉलेज में 1000-2000 स्टूडेंट होते हैं, लेकिन NSS यूनिट में सिर्फ 100 स्टूडेंट्स होते हैं. ये 100 स्टूडेंट्स अपने अपने देश में कहीं जाएंगे, अपने स्टेट्स में जाएंगे, अपने एरिया में जाएंगे और वहाँ पे ये जो एक्टिविटीज़ है वो करवाएंगे, जिससे हमारे एक अच्छा अवेयरनेस फैलेगा. और ये इस प्रकृति को किस तरह से हमें संभाल के रखना, ये हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है, इस चीज़ को संभाल के रखना. ये हमारे गुरुजन जो है, हमारे लीडर्स, ये हमें पूरे कॉलेज में हमें सिखाते हैं. और अच्छे से हम लोग ने सफाई की, हमारे जितने भी यूनिट में है सारे लोग ने दिल से काम किया. और बाकी सबको फ्यूचर इंडिया का भी धन्यवाद, महाराष्ट्र मैंग्रोव्स डिपार्टमेंट को भी धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम तर आम्ही आमच्याबद्दल माहिती देतो की आम्ही फॉर फ्युचर इंडियाचे स्वयंसेवक आहोत आणि लास्ट 6 वर्षापासून आम्ही मुंबईच्या वेगवेगळ्या बीचेस आणि मॅनग्रोव्समध्ये क्लीनअप ड्राईव्ह करतो आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस ड्राईव्ह करतो आहे. तर आज जो आहे वर्ल्ड मॅनग्रोव्स डे, त्याच्या निमित्ताने फॉर फ्युचर इंडिया आणि मॅनग्रोव्स फाउंडेशन फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राच्या सोबत आम्ही इथे क्लीनअप ड्राईव्ह केलेला आहोत. आणि आज पाटकर कॉलेज, LRMC कॉलेज आणि रॉयल कॉलेज आमच्यासोबत उपस्थित आहेत. आणि आज आम्ही अराऊंड 750 kg प्लास्टिक मॅनग्रोव्समधून काढलेला आहोत. आणि पुढेही हा उपक्रम राबवत राहू जोपर्यंत आपलं एन्व्हायरमेंट आणि मॅनग्रोव्स आणि बीच क्लीन होत नाही.
सर्वप्रथम वर्ल्ड मँग्रोव्ज डे आहे. आपण मँग्रोव्ज म्हणजे कांदळवन जपलं पाहिजे. तर युवा पिढीला आपल्याला हा संदेश दिला पाहिजे की मँग्रोव्ज आपल्याला जपायचं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काय होतं आहे की एक युवा स्वतः रस्त्यावरून म्हणजे स्वतः ह्या ठिकाणी येऊन मँग्रोव्जची साफसफाई करणे येथे सर्व गोष्टी करते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मीरा भाईंदर महानगरपालिकेत चालू आहे, जे कांदळवनाची कत्तल केली जाते, जे सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्याचं उल्लंघन केलं जातं आहे की कांदळवनची हे करून कत्तल करून पण जे आरोपी असतात त्यांच्यावरती निष्पक्ष जाच होत नाही. आणि हे म्हणजे 200पेक्षा जास्त आपल्या मीरा भाईंदरमध्ये कोकण विभागात FIR झालेले आहेत. पण तरी पण तुम्ही बघा की जे मेन आरोपी असतात त्यांचं नाव कित्येक वेळा वगळलं जातं. तरी युवाला म्हणजे एवढंच सांगायचं की तुम्ही युवाला सांगितलं पाहिजे मँग्रोव्ज जपणं, मँग्रोव्जची रक्षा करणं. ते सोडून एक युवा तुम्हाला सांगतोय मीरा भाईंदर शहराला, पोलीस विभागाला की मँग्रोव्जची महत्त्व काय आणि मँग्रोव्ज का जपलं पाहिजे.